रोहित पवार. अध्यक्ष महोदय, जेव्हा आपण अधिवेशनामध्ये येतो, सेशनमध्ये चर्चा करतो, तेव्हा सर्वच जण महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय नाही तर चर्चा करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आपण करत असतो. कधी सत्तेत ही बाजू असते, सत्तेत ती बाजू असते. अध्यक्ष महोदय, प्रत्येक सेशनमध्ये आपण आपल्या राज्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचा विचार करतो. अध्यक्ष महोदय, पण जेव्हा आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्या राज्याची व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो, चर्चा करत असतो, आणि त्याच वेळेस जेव्हा अध्यक्ष महोदय असा प्रकारचा फोटो नाही तर व्हिडिओ ज्याच्यामध्ये 65 वर्षाचे अंबादास पवार हे शेतकरी लातूर जिल्ह्याचे आणि त्यांची पत्नी हे दोघं बैल परवडत नाही, ट्रॅक्टर परवडत नाही म्हणून स्वतःच्या खांद्यावर औत ओढतात, ते हे चित्र अतिशय दुःख देणारं अध्यक्ष महोदय आहे. अध्यक्ष महोदय, या शेतकऱ्यांना जेव्हा मंत्री महोदयांनी फोन केला, कृषी मंत्र्यांनी फोन केला, ती परिस्थिती बघून कृषी मंत्र्यांनी बियाणे पाठवण्याची व्यवस्था केली. मंत्री महोदयांचं या बाबतीत मी कौतुक करतो. पण अध्यक्ष महोदय, 1-2 शेतकऱ्याचा हा प्रश्न नाही, या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या करोडो शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. आणि करोडो शेतकऱ्यांना आपण असंच फोन करून बियाणं पाठवून हा विषय अध्यक्ष महोदय सुटणार नाही. अध्यक्ष महोदय, कृषी मंत्र्यांनी जेव्हा त्यांना फोन केला, त्यांना विचारलं आपली काय अडचण आहे, आपल्याला काय पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्या 65 वर्षाच्या शेतकऱ्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की माझ्या मालाला भाव मिळावा आणि कर्जमाफी व्हावी. आमच्या सर्वांची हीच अध्यक्ष महोदय मागणी आहे. आम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये जातो, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो, त्यांची व्यथा समजून घेतो आणि सगळ्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या मालाला भाव मिळावा आणि कर्जमाफी व्हावी. भावांतर योजना कशासाठी आणावी, कशासाठी आम्ही पाठपुरावा करतोय अध्यक्ष महोदय, याच्यासाठी. मार्केट काय वर खाली होत राहतं, पण भावांतर योजना असेल तर जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा सरकारकडनं त्या शेतकऱ्याला मदत मिळते आणि तो पैसा त्याच्या हातामध्ये आल्यानंतर जे काय कर्ज त्याने घेतलेलं आहे, जो काय खर्च त्याने केलेला आहे, तो त्याच्यामधून निघून आपल्या घराला 4 पैसे, आपल्या कुटुंबाला 4 पैसे अध्यक्ष महोदय त्या व्यक्तीला तिथं मिळू शकतात. कर्जमाफीची मागणी का होते? जेव्हा शेतामध्ये कष्ट करून एखादं पीक घेतलं जातं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने आता ते पीक विकायचे, मार्केटपर्यंत पोहोचायचं, तोपर्यंत मार्केट डाऊन होतं. कांद्याच्या बाबतीत तेच झालं, सोयाबीनच्या बाबतीत तेच झालं, कपाशीच्या बाबतीत तेच झालं. मग जेवढा खर्च होतोय त्याच्यापेक्षा कमी पैसा जर मार्केटमधून मिळणार असेल तर अध्यक्ष महोदय कर्जबाजारी झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि आज हजारो लाखो करोडो शेतकरी आज कर्जमाफी अध्यक्ष महोदय झाले. म्हणून शेतकरी म्हणतोय की आम्हाला कर्जमाफी द्या. इलेक्शनच्या आधी सर्वच लोक भाषण करत असतात. भाषण करत असताना अनेक लोकांनी सांगितलं जे आज सत्तेत आहेत की आम्ही कर्जमाफी करणार, 7-12 कोरा 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 करणार. शेतकऱ्याला ते खरं वाटलं, कारण का अडचणीच्या काळामध्ये जर कोणी आपल्याला मदत करत असेल, शब्द देत असेल आणि एक प्रमुख नेता असेल तर लोकांना असं वाटतं की हे होणार. आणि त्या अनुषंगाने मतं मिळाली, सत्ता मिळाली. पण आता ती वेळ आहे आमच्या या शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय मदत करायची. आणि जर ती मदत नाही केली तर दुर्दैव असं की आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतील. आज दिवसाला अध्यक्ष महोदय 8 आत्महत्या या आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. अध्यक्ष महोदय, थोडासा अभ्यास करत असताना काही केंद्र सरकारचे आकडे बघितले. केंद्र सरकारने दिलेल्या आकड्यानुसार महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबाचे सरासरी महिन्याची कमाई किती आहे अध्यक्ष महोदय? 11,492 रुपये. हेच पंजाबमध्ये किती आहे तर महिन्याला 26,000 रुपये, हरियाणामध्ये 22,000 रुपये. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचा शेतकरी कुटुंब महिन्याला किती कमवतोय तर 11,492. मुंबईमध्ये एका रात्री एका हॉटेलमध्ये आपल्याला राहायचं असेल तर ह्याच्यापेक्षा कितीतरी अध्यक्ष महोदय जास्त रुपये आपल्याला द्यावे लागतात, खाणं पिणं वेगळं. अध्यक्ष महोदय, याच्यावर आपल्या खऱ्या अर्थाने काम करायची जरूरत आहे.
सरकारमधला नेता जर एखादी योजना आणत असेल आणि ती चांगली असेल आणि शेतकऱ्याच्या हितासाठी असेल आणि पंजाबच्या पुढे जर आपण आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न महिन्याचं नेऊ शकत असेल तर अध्यक्ष महोदय विरोधक म्हणून आम्ही सुद्धा सपोर्ट करू. अध्यक्ष महोदय, या विषयावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबावर सरासरी व्यक्तिगत 82,000चं कर्ज आहे अध्यक्ष महोदय, आणि हे त्यांना परतफेड करता येत नाही. म्हणून आम्ही सर्वजण अध्यक्ष महोदय म्हणतोय की या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कर्जमाफी आज देण्याची जरूरत आहे आणि भावांतर योजना काही झालं तरी आणण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, भावांतर योजना का आणावी लागते? कारण मार्केट अचानक पडतं. मार्केट पडण्याचे कारण काय? तर उत्पन्न आपल्या भारतामध्ये जर मोठ्या प्रमाणात वाढलं, मार्केटमध्ये हा सगळा माल आला आणि मग माल मार्केटमध्ये आल्यानंतर अध्यक्ष महोदय हे रेट पडतात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान होतं. आम्ही जेव्हा मंत्री महोदयाशी बोलत होतो भावांतर योजनेच्या बाबतीत तेव्हा त्यांनी सांगितलं 11 लाख क्विंटल आम्ही सोयाबीन विकत घेतलं. अभिनंदन करतो, 11 लाख क्विंटल आपण सोयाबीन विकत घेतलं. पण अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये 50 लाख क्विंटल सोयाबीन तयार झालेलं आहे. म्हणजे 40 लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्याला मार्केटमध्ये विकावं लागलं. आणि काय रेटला विकावं लागलं? तर जो काय आधारभूत किंमत सरकारने दिली त्याच्यापेक्षा 400 ते 500 रुपये अध्यक्ष महोदय कमी किमतीला विकावं लागलं. आणि त्याच्यात आमच्या या शेतकऱ्याचा नुकसान किती झालं असेल तर अध्यक्ष महोदय ते 10,000 कोटी रुपयाचं झालं. आता हा पैसा शेतकऱ्याकडे अध्यक्ष महोदय कुठून येणार? हा पैसा सरकारकडनंच द्यावा लागणार आहे. त्यामुळे भावांतर योजना ही आणली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अजून एक गोष्ट जी राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करण्याची जरूरत आहे. 2023 आणि 24 मध्ये आपण या देशामध्ये ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट म्हणजे शेती विषयक असणारे जे प्रॉडक्ट्स आहेत हे किती इम्पोर्ट केले? 1,84,000 कोटी रुपयाचे. म्हणजे दुसऱ्या देशामध्ये असणारा जो शेतकरी आहे त्यांनी उत्पादित केलेलं जे कुठलं उत्पादन असेल ते आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये किती लाख कोटीचं 23-24 ला आलं तर 1,84,000 कोटीचं आलं. आणि आर्थिक वर्षी 24-25 मध्ये त्याच्यामध्ये किती वाढ झाली तर 20% वाढ झाली, 2,31,00,000 कोटी. काही गोष्टी आपल्याला आणाव्या लागत असतील पण त्या आपल्या देशामध्ये कशा उत्पादित होतील याच्यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करावे लागेल. अध्यक्ष महोदय, 24-25 मध्ये कापूस भारताच्या बाहेरून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियावरनं आयात जो केला गेला त्याच्यामध्ये किती वाढ झाली तर 46% अध्यक्ष महोदय वाढ झाली. आता हे विषय का सांगतोय? कारण का अध्यक्ष महोदय, आपण ऐकत असताल, टीव्हीवर बघत असताल, अमेरिका आणि भारतामध्ये कराराची चर्चा सुरू आहे. अध्यक्ष महोदय, अमेरिका काय म्हणतंय, ट्रम्प साहेब काय म्हणतायत? त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या म्हणजे अमेरिकेमध्ये जे जीएम पिकांचं उत्पादन होतं ते भारतामध्ये अध्यक्ष महोदय आलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कुठली कुठली पिकं आहेत? सोयाबीन आहे, त्याच्याबरोबर कापूस आहे आणि मका आहे आणि इतर काही पिकं असतील. अध्यक्ष महोदय, याच्यावर जर आपण इम्पोर्ट ड्युटी काढून टाकली देशाने तर अध्यक्ष महोदय हे सर्व शेतकरी अडचणीत येणार. लाखो करोड शेतकरी आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे जाऊन या बाबतीत अध्यक्ष महोदय आजच चर्चा करण्याची जरूरत आहे. त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, अमेरिका अजून काय म्हणते की डेअरी प्रॉडक्टसाठी भारत जे इम्पोर्ट ड्युटी लावतो ते काढा. भारतामध्ये सगळ्यात जास्त दूध कुठं उत्पादन होतं तर आपल्या महाराष्ट्रात होतं. असं जर इम्पोर्ट ड्युटी काढलं तर सगळे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी अध्यक्ष महोदय हे खरंच खऱ्या अर्थाने अडचणीला येतील, दशथडीला त्या ठिकाणी अध्यक्ष मोदी लागतील. आणि भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये फरक काय तर तिथं जीएम क्रॉप घेतलं जातं आणि आपल्या देशामध्ये जीएम क्रॉप अलाउड नाही. म्हणजे आपल्यामध्ये जर आपण बघितलं तर भारतात सोयाबीन उत्पादक क्षमता एका हेक्टरवर 1 टन आपल्याला मिळतं, तेच अमेरिकेमध्ये 4.2 टन मिळतं अध्यक्ष महोदय. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारशी बोलून बीटी कॉटन असेल नाहीतर जे काही आपलं जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप असेल ते जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये कसं वापरलं जाईल आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, याच्याच बरोबर एक महत्त्वाचा विषय मांडतो. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला जर शेती करायची असेल तर त्याला कर्ज घ्यावं लागतं अध्यक्ष महोदय. पण कर्ज घेण्यासाठी जेव्हा हा शेतकरी नॅशनलाइज बँककडे जातो, प्रायव्हेट बँककडे जातो तेव्हा सिबिल बघितलं जातं. जसं ह्या
सेशनमध्ये या अधिवेशनमध्ये नाहीतर जेव्हा आम्ही हाऊसमध्ये असतो आम्ही एखादा विषय बोलण्याचा प्रयत्न करतो, बोलतो पण मंत्री ऐकतात नाही ऐकत, कधी कधी ऐकत पण नाहीत. जसं आमची परिस्थिती असती तशी दुर्दैवाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक वेळा बँकेची जेव्हा बैठक असती त्या बैठकीमध्ये तिथं त्यांनी सांगितलंय बँकेला की तुम्ही अजिबात सिबिल सक्ती करू नका, पण अध्यक्ष महोदय बँका ऐकत नाहीत. मग बँका जेव्हा ऐकत नाहीत तेव्हा पर्याय फक्त काय राहतो तो कोऑपरेटिव्ह बँक. पण कोऑपरेटिव्ह बँक देऊन किती देणार? मग दुसरा पर्याय कुठला राहतो तो प्रायव्हेट लोकांकडे जायचं, 5% महिन्याला पैसे उचलायचे व्याजाली आणि त्याच्यावर कुठेतरी शेती करायची. अध्यक्ष महोदय हे कसं परवडणार? त्यामुळे या सरकारला मी विनंती करतो की सिबिलच्या बाबतीत योग्य असा निर्णय घ्यावा आणि बँकेला सांगावं काही झालं तरी आमच्या शेतकऱ्याचं सिबिल त्या ठिकाणी तुम्ही बघणार नाही. अध्यक्ष महोदय, अवकाळी पावसाचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं. जानेवारी ते एप्रिलमध्ये 28,000 हेक्टर, मे 25 पर्यंत 77,000, जूनमध्ये 14,271, 1,20,000 हेक्टरवर अध्यक्ष महोदय नुकसान झालेलं आहे. पण आता ही भरपाई सरकार कुठल्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय दिला? पूर्वीचा जो GR होता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत ही शेतकऱ्याला मिळत होती. कोरडवाहू साठी 13,500 मिळत होते, बागायतीसाठी 27,000, फळबागेसाठी 36,000 आणि मदतीची मर्यादा 3 हेक्टर पर्यंत अध्यक्ष महोदय होती. पण आता नवीन GR मे महिन्यामध्ये आलाय, त्याच्यामध्ये कोरडवाहूला 8,500, बागायतीला 17,000, त्याच्याचबरोबर फळबागाला 22,500 आणि मदतीची मर्यादा 2 हेक्टर आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही सरकारला विनंती करतो की जो जुना GR होता ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय मदत मिळत होती त्याच GR प्रमाणे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला मदत मिळावी. अध्यक्ष महोदय, शेवटचे 2 मुद्दे. पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय अनेक वेळा आम्ही मुद्दा मांडलाय. पूर्वीच्या योजनेच्या अंतर्गत जिथे 1 रुपयाला विमा शेतकऱ्याला दिला जात होता त्याच्यामध्ये जर आपण बघितले तर जे ट्रिगर्स होते ते खूप सारे ट्रिगर्स होते. त्याच्यामध्ये 5 ट्रिगर होते. पिकाची पेरणी न झाल्यास शेतकऱ्याला मदत मिळत होती. स्थानिक आपत्ती, लोकलाइज कॅलॅमिटी, काही सर्कलमध्ये पाऊस पडतो काही मध्ये पडत नाही तेव्हा मदत मिळत होती. पिकाच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान म्हणजे तुम्ही पेरणी केली, पाऊस काळ थोडा दिवस नाही आला त्यात नुकसान झालं तरी मदत मिळत होती. काढणी, पोस्ट हार्वेस्ट लॉस, काढणी परिक्षेत्रात नुकसान तेव्हा मदत मिळत होती. आणि शेवटी उत्पादित येणारी घट म्हणजे जे आपण काढणी प्रयोगानंतर तेव्हा मदत मिळत होती. अध्यक्ष महोदय, आता नवीन GR जर आपण बघितला नाही तर जी काय विमा कंपनी आहे त्यांनी फक्त एकच ट्रिगर ठेवलाय ते म्हणजे कापणी प्रयोगाच्या वेळेस. अध्यक्ष महोदय, आम्ही थोडासा अभ्यास केला. 2024ला 2,428 कोटी रुपये शेतकऱ्याला विमा कंपन्यांनी दिले आणि अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये 1,721 कोटी रुपये हे बाकी 4 ट्रिगर जे आहे जे आता अध्यक्ष महोदय काढून टाकले त्याच्या अनुषंगाने 1,700 कोटी रुपये दिले आणि फक्त जो शेवटचा एकच त्यांनी ट्रिगर अध्यक्ष महोदय ठेवला होता त्या 682 कोटी रुपये अध्यक्ष महोदय मिळाले. म्हणजे यंदा तशीच परिस्थिती आहे. म्हणजे त्याचा अर्थ 70% शेतकऱ्याला या विमा कंपनी अध्यक्ष महोदय काही देणार नाही अशी परिस्थिती येत्या काळामध्ये येऊ शकते. म्हणून सरकारने याच्यामध्ये अध्यक्ष महोदय लक्ष देण्याची जरूरत आहे. त्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय कुठेतरी चोरी झाली असेल विम्यामध्ये ती पकडावी. पण अध्यक्ष महोदय मला करत नाही, एखाद्या बँकेमध्ये जर काही चोरट्यांनी चोरी केली असेल तर ती चोरी पकडण्याऐवजी बँकच जर आपण बंद करणार असेल तर अध्यक्ष महोदय शेतकऱ्याचं काय होणार? त्यामुळे अध्यक्ष महोदय या विमाच्या बाबतीत सरकारने खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे. अनेक अध्यक्ष महोदय महत्त्वाचे विषय आहेत याच्यामध्ये सरकारने खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेण्याची जरूरत आहे. आणि हे अधिवेशन संपण्यापूर्वी अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करतो कर्जमाफी झाली पाहिजे, भावांतर योजना ही आली पाहिजे आणि विम्याच्या बाबतीत ज्या काही अटी चुकल्या आहेत विमा कंपनीच्या त्या नीट पूर्वीसारख्या त्या कशा होतील यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न नाही तर ते अंमलबजावणी झाली पाहिजे एवढीच विनंती अध्यक्ष महोदय सरकारला करतो आणि आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मनापासून आपले आभार व्यक्त करतो.